मी तुम्हाला आज एका खास माणसाची ओळख करून देणार आहे. मानस रेगे. आमच्या विनंतीला मान देऊन इथे आल्याबद्दल आमच्या सगळ्यांकडनं तुझे खूप आभार. आणि इतकं सुंदर गाणं गायल्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ॲक्च्युली आता सगळ्यांसमोर बोलायचं म्हणजे मला जरा अवघडल्यासारखं होतं आणि आता काय बोलू मला सुचत नाहीये. पण मी वैदेहीबद्दल भरभरून बोलू शकतो कधी. आणि आत्ताच ती इकडे माझ्याबरोबर नाहीये. एनिवेज मी सगळ्यात पहिल्यांदा अभि आणि मीनाक्षीला खूप शुभेच्छा देतो. आणि सोहा मला त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगत होती आणि सोहा जेव्हा सांगत होती तेव्हा मला माझी आणि वैदेहीची लव्ह स्टोरीच आठवत होती. म्हणून मी त्यांच्या प्रेमासाठी हे गाणं निवडलं आणि आत्ता गायलो. सो थँक्यू. ऍक्च्युली वैदेही इथे नाही येऊ शकली कारण मानस आणि वैदेहीला मुलगी झालेली आहे. वाह मानस, क्या बात. खूप छान गातोस हं मानस तू. हो ना, इतके दिवस सोहाकडून फक्त ऐकलं होतं. आज तुझं गाणं ऐकायचा योग आला बघ. थँक्यू. पाहिलंस ना, आमच्याकडे तुझा स्पेशल ऑडियन्स आहे म्हणून तू लग्नालाही यावंस असा हट्ट करत होता. अगं हो, पण माझा प्रॉब्लेम माहिती ना तुला. नेमकं अभिचं लग्न आहे त्याच दिवशी माझ्या मुलीचं बारसं आहे आणि मला सगळ्यांना बारशाला इन्व्हाइट पण करायचं होतं. हो, तू म्हणाला होतास मला. ऍक्च्युली मलाही यायचं होतं. दादाचं लग्न नसतं तर मी नक्की आले असते. काय ना. वैदेहीला सांग आपण लवकरच भेटणार आहोत. हो नक्की नक्की. ये. हाय. हाय. बरं, तुला थँक्स म्हणण्याआधी मला जरा तुझ्याशी बोलायचंय. हा बोल ना. सोहा, ऐक ना. बोल. काय आहे, आता माझं लग्न आहे त्यामुळे सगळ्यांना असं वाटतंय की मी खूप खुश आहे. हा मग ऑब्व्हियसली वाटणारच ना. म्हणजे मला सुद्धा असंच वाटतंय. पण तू असं का बोलतोयस? तू खुश नाहीयेस का? नाही नाही, मी खुश आहे रे. पण काय ना, जसं जसं लग्न जवळ येत आहे ना तसं तसं जरा यु नो. अरे हे बघ, असं होत असतं. तू टेन्शन नको घेऊ. म्हणजे माझं जेव्हा वैदेहीशी लग्न होत होतं तेव्हा मला सुद्धा जरा टेन्शन आलं होतं. थोडी भीती वाटली होती. पण लग्न म्हणजे फक्त एक विधी नसतो, ती एका जबाबदारीची जाणीव असते. मग तू तेव्हा काय केलंस? म्हणजे तू बोललास का वैदेहीशी? नाही, कारण माझा वैदेहीवर आणि माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास होता ना. आणि आपली मैत्रीण जेव्हा लग्न झाल्यानंतर आपली बायको होते ना तेव्हा ती व्यक्ती म्हणून बदललेली असते. आणि आपल्याला हळूहळू असं जाणवतं की बायको हे एक एकमेव नाते आहे जे आपल्या आणि आपल्याच भल्याचा विचार करतं. आणि आता मी वैदेहीबद्दल जो विचार करतोय ना तोच तू सुद्धा मीनाक्षीबद्दल करायला लागशील. ट्रस्ट मी. आणि डोंट वरी यार, सगळं व्यवस्थित होईल. अँड वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन. थँक्स यार, थँक्यू सो मच. चल निघतो मी आता. बाय, टेक केअर. हो केटरर्सचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. माझं आरोहीशी पर्सनली बोलणं झालंय. हो, ती जेवणाचं व्यवस्थित मॅनेज करेल. तुम्ही प्लीज फक्त रूम्सचं बघा. आलेल्या पाहुण्यांची गैरसोय नको व्हायला. थँक्यू. काय रे, झोपला नाहीस अजून? काय झालं, असा का बघतोयस? तुला आठवतंय सोहा, लहानपणी मी तुला चिमणी म्हणायचो कारण तू सतत माझ्या जवळ येऊन बोबड्या शब्दात बोलून मला हैराण करायचीस. आठवतंय? हो, तू अभ्यास करत असायचा आणि मी दिवसभर काय काय केलं ते येऊन तुला सांगत बसायचे. आणि कधी कधी तूही तुझा अभ्यास बाजूला ठेवून माझा ऐकायचास. मला सगळं आठवतंय. पण हे आत्ता का विचारतोयस? काही नाही, तू आता फोनवर बोलत होतीस ना तेव्हा मला आठवलं. कारण माझी बोबडं बोल बोलणारी ही चिमणी तिने गेल्या 2 दिवसात कमाल करून दाखवली. आज मला रिअलाइज झालं की माझी इटुकली पिटुकली बोबडी चिमणी आज मोठी होऊन चिवताई झाली. ज्या गोष्टी मला आणि बाबांना शक्य झाल्या नसत्या त्या तू इतक्या कमी वेळात सहज शक्य करून दाखवल्यास. असं नको बोलूस प्लीज. आजही मी तुझी इटुकली चिमणीच आहे.
ते कामाचं राहू दे सगळं, पण यापुढे मी तुला त्रास देत राहणार आहे. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू चिमणी. बास आता, रडवणार आहेस का? बरं वर जा, मीनाक्षी एकटी आहे. खरं सांगतेस? हो. कसं वाटतंय तुम्हाला? नाही म्हणजे आपल्या दोघांच्या आयुष्याची आता नव्यानं सुरुवात होणार आहे. काय झालं? तुमच्या डोळ्यात पाणी? कुणी काही बोललं का? काही टेन्शन आहे? नाही, काही नाही झालं. मग तुमच्या डोळ्यात पाणी काय? अभि, हे जे काही घडतंय ना, या सगळ्याचा मी विचारच केला नव्हता कधी. माझ्यासाठी हे सगळं काही स्वप्नासारखं आहे आणि म्हणूनच कदाचित नाही, आता यापुढे कधी हे असले विचार करून डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नाही. आणि हे स्वप्न नाहीये, हा तुमचा हक्क आहे. यू डिझर्व इट मीनाक्षी. तुम्हाला माहिती आहे अभि, ती नेहमी माझ्या नशिबाला दोष द्यायचे, पण आज तुम्ही जे सांगितलं होतं ते आठवतंय. काय सांगितलं होतं? हेच की आपल्या नशिबात जी व्यक्ती असते ती कधी ना कधीतरी आपल्याला भेटतेच. फक्त त्यासाठी आपल्या नशिबाचं वर्तुळ पूर्ण व्हावं लागतं. आणि आज तुमच्यामुळे मी माझ्या नशिबाचं वर्तुळ पूर्ण होताना पाहते अभि. फुलं नीट ठेवून द्या. हा वहिनी, बरं झालं मी तुला शोधत होते. काय? अगं, आता उष्टी हळद जर मीनाक्षीच्या घरी पाठवायची झाली, पण मीनाक्षीला घर आहेच कुठे? मग आता वंस, अहो आपल्या नवरीला घर आहे. आपलं घर हे तिचंच घर समजूया ना. तू म्हणतेस तसंच समजायला हवं आता. पण तरी तिच्या माहेरकडची 1-2 माणसं जर असती ना तर बरं झालं असतं. का तिथेही तूच उभी राहणार आहे? आत्याबाई, या लग्नात मी मीनाक्षीची मोठी बहीण आहे ना, मी तिच्या बाजूने आहे असं समजा. मी पण करवली आहे. हा म्हणजे मी दादाच्या बाजूने सुद्धा असणार आहे आणि हिच्या बाजूने सुद्धा असणार आहे. प्लीज मला मॅनेज करा. कसं आहे ना मीनाक्षी, आमच्या अभिला 2 आया आहेत. एक आत्याई आणि दुसरी मी. मग अभिच्या बाजूनी आत्याई आणि तुझ्या बाजूनी तुझी आई म्हणून मी आहे. मग बघ, आता तुला या 2 बहिणी आहेत आणि आई सुद्धा आहे.
मग झालं की तुझं कुटुंब पूर्ण. हा, अजून काय हवंय? छान. म्हणजे आतापासूनच हिने माझं कुटुंब फोडलं असंच म्हणायला हवं. पंच, अगं बघताय का अशा माझ्याकडे? मी चेष्टा करत होते. काय तुम्ही पण सगळ्या. बर वहिनी, तू म्हणतेस ना तसंच होईल. हं? ते काय झालं? काही नाही रे. मग डोळ्यात पाणी का दिसतंय? आनंदाश्रू आहेत. या दिवसाची मी किती आतुरतेने वाट बघत होते. फक्त पण तू खुश आहेस ना? मी पण खुश आहे. का रे शंकर, उठवतास इतका वेळ? आता काही बोलत बसू नका. तो आलाय ना, त्याला हळद लावून घेऊ दे. हा. चल शंकर, तू पण लावून घे. काय रे, होतास कुठे? बाहेर थोडं काम होतं. बरं, काही टेन्शन नाही ना? अजिबात नाही. हे काय अजून हळद लावून नाही झाली? नवऱ्या मुलालाच एवढा वेळ लागतोय, मग नवरीची हळद कधी होणार? अहो बहिणाबाई, तुम्ही होतात कुठे? सोहा, तू लवकर हळद लावून घे, म्हणजे मग मीनाक्षीसाठी तुला उष्टी हळद घेऊन जाता येईल. त्याआधी मी ह्याला दाखवणाऱ्या हळद कशी लावतात ते. आणि भरपूर लाव गा. सुहा, अगं हळद लावायची असते, भरवायची नसते.
तसंही लग्नानंतर मीनाक्षी समोर तुझं तोंड गप्पच असणार आहे. तू असं काही बोललीस ना, काय बोलावं तेच कळत नाही. नको बोलूस. ए आई, सांग ना हिला जरा. सोहा, तू लवकर आटपून घे ग, म्हणजे हळद घेऊन जाता येईल तुला. सोहा, आरोही, काय ग, तू लग्नाला येणार होतीस ना? अगं हो खरं तर, पण नंतर लक्षात आलं की बहुतेक गडबडीत जमणार नाही. मग म्हटलं निदान अभिनला हळद तरी लावूया. हे बरं आहे, मी तुला माझ्यासाठी एक दिवस काढायला सांगितला, तोही तुला जमत नाहीये ना? अगं असं काय करतेस सुहा, मी नसले तरी जेवण आग्रहच असणार आहे, त्यामुळे मीच आहे असं समजा. सोहा, अगं तिथेच गप्पा मारणार आहात की आमची ओळखही करून देणार आहेस? ये. ही आरोही माझी मैत्रीण, आणि आरोही आई, नमस्कार. आत्या आई, नमस्कार. बाबा, नमस्कार. शंकर दादा, नमस्कार. आणि हे आमचे नवरदेव अभिदादा. बर, काय करतेस तू? आत्या तिचा खानावळ कम केटरिंगचा बिझनेस आहे, आणि आपल्या दादाच्या लग्नातही तिच्याच खानावळीतून जेवण येणार आहे. सो आपल्याला काळजीचं काहीही कारण नाही. सुहा अगं पुरे, म्हणजे आता माझं कौतुक करून झालं असेल तर मी अभिनला हळद लावू. ओह सॉरी. बर, लग्नाला यायला जमलं नाही तरी पूजेला नक्की यायचं. हा? आणि हो, तुझे मिस्टर तन्मय, त्यांना पण घेऊन ये. हो म्हणजे मी नक्की प्रयत्न करेन. बरं मीनाक्षी कुठे आहे? म्हणजे मी सुहाकडून तिच्याबद्दल खूप ऐकलंय. मीनाक्षी कुठे आहे हे तुला आमच्या सुहा मॅडमच सांगू शकतो. म्हणजे अगं ती वर आहे, आणि दादानंतर आता तिचीच हळद आहे. एक काम करूया का, आपण तिला घेऊन येऊ. चल. हो चल ना. अभि, चला उठा आता. तुझी हळद झाली, आता तू तुझ्या रूम मध्ये जा. आता मीनाक्षीची हळद होणार आहे इथे. अब थांबतो ना थोडा वेळ. कशाला ते? हा, चल उठ बघू. आता जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत तुम्ही एकमेकांना पाहायचं नसतं. काय नाही ना, हा अन्याय आहे. हा आदेश आहे, आदेश. काय चल उठ, नाही तर ती पमा भडकेल. चल पटकन उठ उठ उठ. काय गाठी आई. उचला मला. मीनाक्षी, काय ग? तुझी ओळख करून देते. ही आरोही, आणि आरोही ही मीनाक्षी. आरोही, सोहाकडून खूप ऐकलंय हं मी तुझ्याबद्दल. अगं हो मी सुद्धा. बरं मीनाक्षी, आता लग्न होणार आहे, कसं वाटतंय? खरं सांगू, लग्न होणार आहे याचा आनंद तर आहेच आहे, पण तरीही मनात कुठेतरी भीती आहे. पुढे सगळं काही नीट होईल ना? मी माझ्या जबाबदाऱ्या नीट पार पाडीन ना? हे बघ, हे असं आहे हिचं. जरा कुठे चांगलं सुरू असलं ना की हिला भीती वाटलीच म्हणून समज. सोहा अगं होतं असं. नाही म्हणजे मी सुद्धा या सिच्युएशन मधून गेले, त्यामुळे तुला नाही कळणार. पण मीनाक्षी खरं सांगू का, डोक्यातून ना आता हे सगळं काढून टाक. उलट असं समज की आता तुझ्या सुखाच्या दिवसांची सुरुवात होते, आणि तरीही तुला काही वाटलं, काही सांगावंसं वाटलं तरी मी आहेच की. अगदी हक्काने मला केव्हाही फोन करू शकतेस तू. करशील ना? नक्की.
सोहा, मला थोडं एक अर्जंट काम आहे, त्यामुळे लगेच निघावं लागतंय. पण मी भेटेन तुला लवकरच. येते मी आता. बर. चल.